तर पंजाब देखील जिंकली नव्हती, परंतु एक खेळाडू ज्याने नितांत 18 वर्ष सेवा केली होती, विराट कोहली फॅन क्लब, ज्याने मात्र 18 वर्षाने वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर जाऊया वुमन्स वर्ल्ड कपकडे. हरमनप्रीत कौर, प्रथमतः आपण बघू शकतात भारतामध्ये वर्ल्ड कप सुरू होता आणि हरमनप्रीत कौरने पहिल्यांदा भारताने वुमन्स वर्ल्ड कप जिंकला, अगदी तो देखील साऊथ आफ्रिका विरुद्ध. आणि शेवटची कॅच देखील कॅप्टन हरमनप्रीत कौरनेच घेतली. अगदी कपिल देवने ज्याप्रमाणे कॅच केला होता विमन रिचर्डचा, तशीच ती कॅच आठवणीची राहिली. समोर जातोय फॉलो थ्रूमध्ये चांगलं चित्रक्षण. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण बघू शकतात अगदी मेहनत करून फायनलमध्ये प्रवेश केलेली टीम शेतकरी देखील, आणि त्याच जोडीला आपल्याला पाहायला मिळते आदिवासी वादळ. अगदी वादळ आहे. पहिलं षटक रोहित भोईर, चर्चेचं नाव, अगदी फेमस नाव. तिकडे काय कॅच आहे. पानी को बर्फ बनने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ी कोशिश कर, थोड़ा जोर लगा, किस्मत के जंग लगे ताले को खुलने में वक्त लगता है. विकेट एसडीजे. अगदी 2025 मध्ये भरपूर काही पाहायला मिळालं, जिथे आता फक्त ज्या मित्राचं लग्न नसेल होत ते मित्र सांगत असतील भावा आता फक्त तुझं लग्न बघायचं आहे. चांगला यावेळेस फटका सजवला आहे. एक धाव मात्र इकडे पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी येत असताना 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 3 धावा ह्या धावपलकावर आहे. चेंडू फेकून झाले 4. आजच्या दिवसामध्ये म्हणा की या स्पर्धेमध्ये म्हणा, जिथे आदिवासी वादळ या संघाने कमालीची कामगिरी केली आणि त्याचा गुरुमंत्र राहिला आहे तो म्हणजे रोहित भोईर, जिथे कमालीची गोलंदाजी. असं म्हटलं तर चांगली सुरुवात अर्ध्या यशाची पायरी असते. वेल स्टार्ट करून देतोय आणि त्यानंतर मात्र दबाव बनवला जातोय. तिन्ही पंचाचं देखील कौतुक केलं जाईल. अगदी अचूक कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. क्रिकेटच्या खेळामध्ये पंच म्हणजे देव आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटच बॉलला बैठक स्ट्रोक खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकला. अगदी प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक पांचाळकर आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक. जर आपण नाही पोहोचू शकत तर मी म्हणेल की 1 शॉट इकडे पंचाचा इशारा येतोय. अक्षय नाईक सर आपल्याला इशारा पोहोचवत आहेत. 1 शॉट. चेंडू आपण बघू शकता तर 6 म्हणजेच ओव्हर संपलेले. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 5 स्कोर कार्डवर. छोटीशी धून ऐकूया, पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. कौला तारा तिमीर हरा, गरजा शिवाजी राजा. तीन धावा धावल्या होत्या, परंतु 1 शॉट आणि 1 ओव्हर नंतर 5 धावा धावपलकावर. मेगा फायनल आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. अगदी 1 ओव्हर पॉवर प्ले. दुसरं षटक गोलंदाज कौशिक. पहिलाच बॉल हवेमध्ये अगदी खेळलाय. अवे तो बॉडी खूप दूरवरून चेंडूवर बॉल बॅटला फेकून दिला आणि यावेळेस सुरक्षित हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. विकेट. कमॉन डीजे. छातीचा वाघाच्या जातीचा लेका होता तो काळ्या मातीचा, लेका होता तो काळ्या मातीचा, लेका होता तो काळ्या मातीचा, आदिवासी कोळी जातीचा, लेका होता तो काळ्या मातीचा, आदिवासी. आपण बघू शकतात आदिवासी बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीवाला जीव देणारी आणि जर नडला तर नाही सोडणारी अशी आपण पाहू शकतात. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 5 आहे आणि पहिल्या बॉलवर इथे मात्र झटका दिलाय. खूप दूरवरून शरीराचा खेळला होता. बॅट अगदी बॉलवर फेकून दिली. कंट्रोलमध्ये नव्हता फलंदाज आणि विकेट येतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर. चांगला बॉल आहे. खोलवरचा चेंडू आहे.
दुसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण बघू शकतात पाहुणे मंडळी आनंद घेत असताना मेगा फायनलचा आपल्याला पाहायला मिळते. सूर्या प्रीमियर लीग सीझन 5 आणि शेवटची अंतिम मॅच ज्या दोन टीमची सगळे आतुरतेने वाट बघत होते त्या दोन टीम आपल्याला पाहायला मिळाल्या. ते म्हणजेच आदिवासी वादळ कोकणकर आणि त्यांच्या विपक्ष शेतकरी. आता इथून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलणार कोण, कारण की सर्वांचं लक्ष तिथेच असते. चर्चा देखील या मॅच नंतर तीच होणार, या स्पर्धेनंतर बाहेर देखील तीच होणार प्रेक्षकांमध्ये किंवा गावकऱ्यांमध्ये. फायनल कोणी जिंकली, आय पी एलच्या ट्रॉफीवर देखील एकाच टीमचं नाव कोरलं जातं. कोणत्याही ट्रॉफीवर आपण बघू शकतो इंटरनॅशनल आय सी सीच्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्याच्यावर देखील एकाच टीमचं नाव कोरलं जातं, चॅम्पियन टीमचं. रनरअप कोण होता कोणी विचारत नाही आणि इथे तीच लढत आहे. आपण बघू शकता 3 बॉल फेकून झाले. चौथा बॉल स्विंग केलाय बॅटला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक टेकन द कॅच, विकेट, बिग विकेट. जयेश भोईर बॅक टू डग आउट. यस डीजे. सन्मान्य श्रीयुत सुशांत सुनील धानवा साहेबांना विनंती करतो की प्लीज आपण या मैदानाच्या सभोवताली आहात. तुम्हाला विनंती करेन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सन्मान्य श्रीयुत सुशांत सुनील धानवा साहेब, तुम्हाला विनंती करतो की प्लीज आपण या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. आणि त्याचबरोबर हितेश पाटील सर कोकणेर, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ दी सिरीजसाठी ही सायकल, कोण तो भाग्यवान खेळाडू असेल जो आज घरी सायकल घेऊन जाईल, तर ती सायकल आपल्याला हितेश पाटील सरांनी पुरस्कृत केले. त्यांना देखील विनंती करतो की प्लीज आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद. नवीन बॅट्समन क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, लेमन कट लागते, कीपर चेंडू अडवतोय, डॉट बॉल आलाय. दुसरा षटक आणि विचार केला तर धावा झाल्या तर 7 आणि बॅटिंग करण्याचा निर्णय यावेळेस आपण बघू शकतात. मागच्या मॅचला देखील बॅटिंग करताना थांबवलं आणि कमी धाब्याचं टार्गेट घेतलं, चेस केलं शेतकरी वादळ टीमने, आदिवासी वादळ टीमने. आणि यावेळेस मात्र पुढे येऊन स्ट्रोक खेळलाय. वाईडिश मिड विकेटला चेंडू, थोडं मिसफिल्डिंग, बॅकअप पाहायला मिळते. 2 धाव पूर्ण केला. 2 ओव्हर आणि 2 ओव्हर नंतर स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 9 पाहायला मिळते. 9 स्कोर कार्डवर. दोन ओव्हर 9 धावा. अगदी इथे हरलात तर आता मात्र वर्षभराची वाट जे बाकीच्या टीम पाहतात तुम्हाला देखील पाहायला लागेल. अजय भोईरचा फटका देखील फसलाय. क्षेत्राची निवडला शॉर्ट बॉल होता आणि ज्यामध्ये आपण बघू शकतो वाईडिश लॉंगॉनला कॅच टिपला जातो. विकेट. एस डी जे. अगदी झापूक झुपूक खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी वर्षभराची वाट म्हणजेच 12 महिने 365 दिवस तुम्हाला सूर्या प्रीमियर लीगची वाट बघावी लागेल. आणि 1 वर्षाचं महत्त्व त्याला विचारा जो परीक्षेत नापास झाला असतो, पुन्हा एकदा त्याला त्याच वर्गात बसावं लागतं. 1 महिन्याचं महत्त्व त्याला विचारा ज्याची पेमेंट नसते झाली, कशा रीतीने तो आपलं घर चालवतो. 1 हप्त्याचं महत्त्व त्याला विचारा जो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो. 1 दिवसाचं महत्त्व त्याला विचारा जो उपाशी असतो. 1 तासाचं महत्त्व त्याला विचारा जो कुणाची वाट बघत असतो. 1 मिनिटाचं महत्त्व त्याला विचारा ज्याची प्लॅटफॉर्मवरून गाडी सुटली असते आणि अख्खी रात्र प्लॅटफॉर्मवर काढली असते. आणि 1 सेकंदाचं महत्त्व त्याला विचारा जो अपघातातून वाचला असतो. तर वर्षभराची वाट ही खूप मोठी असते. स्विंग अँड मिस, डॉट बॉल, डाव्या हाताचा फलंदाज ऋतिक पाहायला मिळतोय. आणि इकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव मात्र पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा. तिसरी ओव्हर आले. डबल टीजीटीमध्ये धावसंख्या गेलेली आहे. 9 बॉल आहेत बॅटिंग टीमकडे. किमान 20 धावा शोधावा लागतील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी मात्र होत असताना अगदी आपण बघू शकतात आदित्य
आदित्य दाबची आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र चांगली गोलंदाजी होत असताना दोन बॉलचा खेळ बाकी, शॉर्ट बॉल आणि यावेळेस मात्र सुपर स्ट्रोक आहे. परंतु पंचाने सांगितलंय जो नवीन नियम आहे या नवीन नियमासुमार तुम्हाला हा धावा देणार नाही देणार जिथे डॉट बॉल, कारण की तुम्ही स्टंपच्या मागे जाऊन नाही खेळू शकत. जिथे हा डॉट बॉल दिला जाईल, अगदी स्लोवर बॉल होता, स्पिन बॉल केला होता, किपरला धक्का मारून स्ट्रोक खेळला आहे. यावेळेसचा किपर आपण बघू शकतात, दोन्ही दुकटन गावातले आहेत. बॅट्समनने सांगितलं असेल डॉट बॉल, यस सर, बॉल काउंट होणार, रन काउंट नाही, कारण की तुमचा शरीराचा भाग जो आहे थोडा तरी स्टंपच्या पुढे असणं गरजेचं आहे स्ट्रोक खेळताना. चांगला फटका आता खेळला इनफिल्डच्या वरून, क्या बात आहे, टायमिंग प्रॉपर, अगदी अप्रतिम, 6 धावा, षटकार. हे मला भरलं तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, एक जवा बघतीस तू माझ्याकडे. चला जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग टीम तुमचीच बॅटिंग आहे सेकंड, आणि 3 ओव्हर नंतर स्कोरबोर्ड 16 आपल्याला पाहायला मिळते, 17 स्कोर कार्डवर, जिथे मात्र एक चौकार वाचला. जो नियम आहे नवीन क्रिकेटमध्ये, नवीन नवीन नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर 4 धावा असतात, 21 असत्या, परंतु 17 आहेत. आता 13 धावेचं षटक शोधावं लागेल. 30 आल्या, संध्याकाळचं सत्र आहे, मॉइश्चर आहे वातावरणामध्ये, जिथे दम्मटपणा आला तिकडे मात्र चेंडू तेवढा वेगाने ट्रॅव्हल होत नाही बाउंड्री लाईनला. आपण बघितलेल्या धावाचे डिफेन्स झालेले आहेत 24 बॉलमध्ये 30, परंतु इथे तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. शेवटचे 6 बॉल ऋतिक पातलकर आपल्याला पाहायला मिळतोय, पांचाळकर. यावेळेस आपण बघू शकतात पहिला बॉलवर सिंगल आलाय, स्ट्राईकवर डाव्या हाताचा फलंदाज. कव्हर ड्राईव्ह आजपर्यंत बघितलेत, परंतु या वेळेचा हा कव्हर ड्राईव्ह कमाल होता. विराट कोहली कॉपी बुक 6 धावेसाठी पाठवला फलंदाज मिस्टर ऋतिक जाधवने. आता ऋतिक समोर ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 18-18, फायनलची मॅच, किती टार्गेट दिलं जाईल पाहूया. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय, ऑफ स्टंपला चेंडू फेकला जातोय. शेवटची ओव्हर, 4 बॉलचा खेळ बाकी, एक मोठा हिट शोधावा लागेल. 18 झालेले आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तरला थारा नाही. चांगला फटका आहे, क्या बात आहे, पुन्हा एकदा कव्हरच्या ठिकाणी चेंडू येत असताना यावेळेस डीप पॉईंटला क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा अंकित केला. तिसऱ्याचा प्रयत्न, 3 धावा देखील पूर्ण. सिंगल डबलला अगदी महत्त्व देणं गरजेचं आहे. स्कोरबोर्ड 3 ने पुढे जाईल 21 स्कोर कार्डवर. शेवटची ओव्हर, 3 बॉलचा खेळ बाकी. समोर ताकदवार फलंदाजी आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकते, कधी मॅच फिरू शकते. कित्येकदा बघितलेला आहे, कित्येकदा घडलेला आहे. चांगला बॉल, स्विंग अँड मिस, यावेळेस कीपरकडून झाले चुकी. 1 धाव मात्र इकडून मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, बाईचा इशारा पंचांकडून. मोठे मोठे क्रिकेटर असतात. आताच झालेली नुकती भिवंडी प्रीमियर लीगमध्ये आपण बघितलं असेल, जिथे प्राऊड ऑफ भिवंडी म्हणजेच भावेश पवार यांचा संघ क्वालिफाय नाही झाला. असा खेळ असतो, अगदी उच्च कोटीचा खेळ नक्की नेहमीच करतो तो, परंतु स्वतःच्या घरच्या मैदानावर मात्र नाही खेळ करू शकला. चांगला बॉल, आणि इकडे मात्र विकेट मिळणार का, आणि इकडे विकेट मिळतोय. शेवटचा बॉल असेल, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. यस डीजे. मास्टर, शेवटचा अंतिम बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय, आणि नो स्ट्राईकला स्कोरबोर्ड 22-22. शेवटचा अंतिम बॉल,
शेवटचा बॉल देखील कमालीचा चेंडू आणि इकडे मात्र रनआउट 22वर थांबवले. यावेळेस पहिली इनिंग 23 धावेचं आव्हान असेल. आपण पाहू शकतात मेगा फायनल सूर्या प्रीमियर लीग 2025 आणि फायनलची पहिली इनिंग इकडे समाप्त झाली आहे. 22 धावा धावपलकावर. आजच्या दिवसासाठी मला समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं त्याकरता खूप खूप धन्यवाद आयोजक कमिटीचं. आणि ऐकूया आपण दुसऱ्या फेरीमध्ये तंसारगावचं बुलंद आवाज रत्न उत्कर्ष पाटील यांना. आउट उत्कर्ष पाटील कमांडीचे. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रीतम गरज सरांना. आजच्या दिवसात आपण ऐकलं अतिशय सुंदर बोईसरवरनं पाचसळ येथून बिलॉंग करत असताना चांगलं समालोचन आणि खऱ्या अर्थानं सूर्या प्रीमियर लीगला आता इथे येत असताना 4 षटकांचा मॅच आहे. 24 बॉलमध्ये रन करायच्या 23. हे आमचं मुख्य व्यासपीठ जे कपिल पाटील कव्हर करतायत आणि खऱ्या अर्थानं दिग्गज मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्या सर्वांचं आम्ही पुन्हा करतोय स्वागत. साई भोईर सर असतील, प्रसादजी भोईर साहेब असतील, संजय भुया साहेब आहेत, तदनंतर आपल्याला पाहायला सुशांतजी धानवा आहेत, अमित भाऊ आहेत आणि याचे सर्वच आमचे मान्यवर आहेत. त्यांचे सर्वांचे आम्ही सहर्ष असं हार्दिक स्वागत करतोय. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाज पराग धानवा मुन्ना. फायनलची मॅच अभी नाही तो कभी नाही. आत्ताच याच मॅचमध्ये संपूर्ण स्पर्धा थोडेसे हताश राहिले, हतबल राहिले. आता 24मध्ये रन करायचे 23. जबाबदारीने खेळ स्वीकारा. सगळं जग जिंकता येतं. फक्त तुमची तेवढी आत्मविश्वास, तुमची तेवढी ध्येय तेवढी ठेवणं गरजेचं असतं. यावेळेला मॅचला सुरुवात होते. गोलंदाज तयार जयेश भोईर. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळून काढले. शॉर्ट पॉईंटला खेळाडू होते आणि सिंगल परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? परागने सांगितलं की नाही भाई, दिवसभर बॅटिंग झाली नाही, आता घाई नाही. आणि ज्या पद्धतीनं आपण पाहतात इथे सुरुवात होते. प्रमोद घरत जी आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर साऊंड सिस्टम अँड मंडप अरेंजमेंट. मॅन फ्रॉम दुकटण आणि त्यांच्या साथीनं त्यांचे डीजे वादक अर्थात कुणाल. प्रमोद घरत म्हणजेच क्वालिटीचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळतात. दुकटणमधून खऱ्या अर्थानं खूप चांगली डॉल्बी सिस्टम, साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील. आदिवासी वादळ कोकणेर रोहिदाजी रावते साहेब एन्जॉय करतात याही मॅचला. संघाची कामगिरी चांगली आहे. त्या अनुषंगाने त्यांना माहिती आहे की आपल्याला आता इथून भरपूर काही दावा करायचा नाही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाही. खूप चांगला फटका थ्रू द कव्हर्स बॉलला ढकललाय. सिंगल झाली आणि पराग सांगतात की ना मुन्ना ना, इथून सिंगलनं आपल्याला स्तब्ध राहावं लागेल. जास्त काही नाही. तुमच्याकडे बॉल आहेत ते म्हणजेच इथून आपण पाहिले तर 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 धावा धावफलकावरती आल्या. आता 22 बॉलमध्ये रन करायच्यात 21. एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर आणि विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजे शेतकरी. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. संपूर्ण प्रेक्षक राजांनी हे चहाडे संकुल चहाड्याच्या मैदानाला भुरळ घातलंय आणि जनसमुदाय इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला बघायला मिळतोय. यावेळेला फक्त दिशा दिले बॉलला. चेंडू वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. शेवटच्या क्षणाला पराग धानवा मुन्नाच्या बॅटमधनं आलाय. दमदार फायनलच्या मॅच मधला कडक 4. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. उद्याच रावते सर आता सांगतात परागला पाहिजे तेवढी बक्षीस तुला देणार. ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. फायनलचं तिकीट मिळाल्यानंतर फायनल हे प्रत्येकाचं स्वप्न असतं.
क्रिकेटच्या खेळामध्ये फायनलला कोण हरलं याला महत्त्व नाही देत, फायनल कोण जिंकलं, बाका बाकावरती, कट्ट्या कट्ट्यावरती, चौकात चौकात, नाक्या नाक्यावरती चर्चा तीच होणार. SPL 5व्या पर्वातला चॅम्पियन कोण? गोलंदाज तयार. याही वेळेला फटका खूप चांगला खेळला, बिटवीन द गॅप बॉल वेगाने चाललाय, कार्पेटला रोल करत सिंगल झाली, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे देखील पराग धानवा सेफ झोनमध्ये पोहोचलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमधला समन्वय चांगला आहे, दोघांमधली कम्युनिकेशनची साधनं चांगली आहेत. आता 4 बॉलचा खेळ झाला, 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 धावा, 20 बॉल 15ची गरज, एक एक पाऊल. आता आदिवासी वादळ कोकणेर संघ फायनलच्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती सर करत चाललेत. 5वा बॉल या षटकातील. याही वेळेला पुन्हा एकदा बॉल कट केल्या बिटवीन द गॅप. तिथे मात्र आपण पाहतायत शॉट थर्डमॅनला खेळाडू तैनात होते, त्यांनी शेवटच्या क्षणाला पायाने का होईना परंतु बॉलपर्यंत पोहोचले आणि त्या बॉलला थांबवलं. 5 बॉलचा खेळ झालाय, 9 धावा. शेतकरी संघानं निर्णय घेतला बॅटिंगचा आणि तो निर्णय थोडासा वेगळा राहिला की काय या गोष्टीची त्यांना खंत वाटू शकते, कारण आता बॉल आहेत 19 मध्ये रन करायच्या 14. जबरदस्त सामना, फायनलची मॅच. इथून देखील कमबॅक होऊ शकतो, तुम्हाला इथून गुच्छामध्ये विकेट आणावे लागतील. या वेळेला डॉट बॉल पंचांनी नक्कीच स्क्रोल मीटर केलाय, म्हणजे षटक संपलं. पहिल्या षटकाचा ज्या वेळेला खेळ प्रात्यक्षिक संपला तेव्हा 9 धावा या फलकावरती बिनबाद, जिथे मात्र पराग देखील 4 बॉलमध्ये 8 रनवरती खेळत आहेत. एका बाजूला आदित्य दाबशी आहेत, ते 2 बॉलमध्ये 1 रनवरती खेळत आहेत. 18 बॉलमध्ये रन करायच्या 14. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. जय जय महाराष्ट्र माझा. संतांची पावनभूमी महाराष्ट्र भूमी, आणि या महाराष्ट्र भूमीत एक जबरदस्त असं ही एक लढत पालघरच्या आपण पाहतायत पूर्वेत चहाडे संकुल, चहाडेचं मैदान आणि सूर्या प्रीमियर लीगचा फायनल मॅच. हे चांगलं क्रिकेट राहिलं. मागचे 4 दिवस आपण पाहतात स्पर्धेचं आयोजन, नियोजन, शिस्तबद्ध डिसिप्लिन, या सगळ्या काही गोष्टी सूर्या प्रीमियर लीगचं हे वैशिष्ट्य आहे. 18 बॉल झालेत, 18 बॉल बाकी आहेत आणि 14 रनची गरज आहे. डाव्या हाताचे फलंदाज पराग धानवा मुन्ना या नावानं भरपूर प्रेम मिळतं या विभागामध्ये. 4 बॉलमध्ये 8 रन त्यांनी देखील केलेत. पुढचा बॉल यावेळेला फटका क्रॉस बॅटनं खूप चांगला खेळला. क्षेत्ररक्षक डीपमधनं बॉलला प्रोटेक्शन देतील तुर्ताच. 1 धाव तर परिपूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर कार्डला धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 2 जाऊन पोचते 11 वरती. 17 चेंडू 12ची गरज. खांदे थोडेसे झुकलेले दिसतात परंतु ते झुकवून नाही चालणार. तुमच्यातील सर्वाधिक उत्तम गोलंदाजी करा आणि इथे जर विकेट मिळवली तर या मॅच मध्ये कमबॅक शिरकाव कधी होऊ शकतो. गोलंदाज तयार. या वेळेला पराग धानवाच्या बॅट मधनं बिग ब्लो. आजच्या दिवसातला त्यांनी देखील आता बॅट दाखवलेली आहे की भाई बस झालं, टाइम इज ओव्हर, अभी अपना टाइम आया है. आणि या वेळेला आपण पाहतायत गगनाला गवस निघालणारा गगनभेदी षटकार. नाव आहे पराग धानवा. 6 आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. स्कोर कार्डला धावसंख्या आपण पाहतायत आता 17. गरज आहे ती म्हणजे 6ची. या मॅचला जिंकण्याकरिता रोहिदास रावते सरांनी आता निश्चित स्वरूपात सेलिब्रेशन चालू केले. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत बॅटची कड. क्षेत्ररक्षक आहेत शॉटमध्ये सोयल दारोठा यांना आपण पाहतायत. बॉलला फील्ड करतील मेल सिंगल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 18. 15 बॉलमध्ये रन करायचे आहेत 5. फायनलचा सामना सूर्या प्रीमियर लीगचं हे घमासान आणि 2 संघ अंतिम 2ची लढत बघायला मिळते. एका बाजूला शेतकरी आणि त्यांच्या विपक्षात आदिवासी वादळ कोकणेर यांच्यातले मात्र द्वंद्व बघायला मिळत आहे. फायनलची मॅच. 5व्या पर्वातला चॅम्पियन कोण हा प्रश्न अगदी 5 धाब्यांनी सुटेल. खरं तर थोडंसं बचावात्मक क्रिकेट. सिंगलचं अगदीच ठरवलं होतं की सिंगलच खेळणार. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतायत आत्ता सध्या 14 बॉलचा खेळ आहे आणि तुम्हाला निश्चित स्वरूपात इथून 5 धावा जमवायच्या आहेत. फायनलची मॅच. प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेसाठी. मैदानाच्या चहूबाजूला जिथे जागा मिळते तिथे प्रेक्षक आमचे आलेले आहेत, पोहोचलेले आहेत. यावेळेला फटका ऑन साईडला ढकललाय. दशरथ पाटील आहेत, तामसईमधून बिलॉंग करतायत. फेकी चांगली आली. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 आकार घेईल आणि धावा जाऊन पोचतील त्या म्हणजेच 20 वरती. 13 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. आदित्य दाबशी आहेत. 4 बॉलमध्ये 3 रन त्यांनी देखील केले. 7 बॉलमध्ये 17 रन पराग धानवानं देखील केले. सकाळपासून थोडासा त्रस्त होता तो आता पुन्हा एकदा फॉर्मला आलाय.
13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 3 धाव्यांची गरज. विजयाचा चौकार की षटकार काय बघायला मिळेल. इथे देखील आपण पाहतात थोडीशी घाईच झाली जयेश यांना. षटक संपलेत आणि आता 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 3 या मॅचला जिंकण्याकरिता. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी, वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी, वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. अगदी अंतिम पडावामध्ये आपण आहोत. सूर्या प्रीमियर लीगचं हे एक जबरदस्त आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट राहिलं. या स्पर्धेची संकल्पना खऱ्या अर्थाने या आयोजकांसाठी मानाचा मुजरा, ज्यांनी मात्र ही संकल्पना आणली, ज्यामध्ये राहुल दानवा सर असतील, साई भोईर सर असतील, राकेशजी दुमाडा सर असतील आणि आपण पाहतात गणेशजी बुंदे असतील. सगळेच जे आमचे आयोजक आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट केली. आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि अंतिम पडाव. 11 बॉलमध्ये रन करायचे 3 या मॅचला जिंकण्यासाठी. पाटील नेटवर्क समेत जोडलेले प्रेक्षक, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रात अगदी शेवटच्या 3 धाव्यांसाठी. इथे देखील आपण पाहतायत डायरेक्ट हिट जर लागला असता तर फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. इथून आपण पाहतायत सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं 21 धावा. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये रन करायचे 2. आदिवासी वादळ कोकणेरनं आता सगळे खेळाडू उभे झालेत. 2 धावा आल्या की मैदानाच्या आतमध्ये एक वेगळं सेलिब्रेशन करत येणार आणि प्रत्येकाला वाटतं ना की एका मोठ्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं. आज 8 संघांमध्ये प्रत्येक खेळाडू 15 खेळाडू दिले गेले. त्यामध्ये प्रत्येकानं उराशी बाळगलेलं स्वप्न होतं. आदिवासी वादळ कोकणेर पुढे आलाय. यावेळेला फटका तर जरूर चांगला खेळला आहे आणि विजयाचा जो एक धाव आहे ती मात्र परागच्या नावी आहे. शेवटच्या मॅचमध्ये का होईना परंतु टायगर अभी जिंदा आहे असं ज्याने दर्शवलं ते पराग दानवा. आता शेवटची 1 रन ज्यांच्या बॅटमधनं बघायला मिळेल का. 9 बॉलमध्ये रन करायचे आहेत 1 आणि दोन्ही संघ इथून आता आपण पाहतायत एका धावेची गरज. आणि 2025चा चॅम्पियन आदिवासी वादळ कोकणेर या संघाचा मात्र माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैरात कोण, आता उडलाय वैरात कोण. हे आलंय आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ, आलंय आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ. अभिनंदन आदिवासी वादळ कोकणेर आणि रोहिदास रावते साहेब. आणि शेतकरी संघ हाडलक प्रयत्न भरपूर चांगले राहिले. हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. पुढच्या टायमाला आणखीन संघाची बांधणी चांगली करा, एफर्ट्स लावा आणि पुन्हा एकदा विजयाची चव चाकता येईल या पद्धतीचा परफॉर्मन्स